नमस्कार. देववाणी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय म्हणा किंवा आज काय शिकवायचं तर मी 10वीचा पहिला धडा जो आद्य कृषकः पृथुवैन्यः हा घेते. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तसं की 10वीची मुलं आता घरी आहेत, त्यांचे क्लासेस चालू आहेत, पण शाळा अजून सुरू व्हायला उशीर आहे. तर तोपर्यंत एखाद दुसरा धडा, एखादा शब्द त्यांनी पाठ केला, त्याची तयारी केली तर बरं, म्हणून मी हा पाठ घेते. या धड्याची प्रस्तावना मी आधी वाचते की ही कथा ऋग्वेदातून घेतलेली आहे. वेन राजा वेन भूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः. तर त्याचे वडील वेन राजा, त्यांचा मुलगा हा पृथुवैन्य म्हणून सगळ्यांना ज्ञात आहे. प्रजेच्या कल्याणात मग्न आणि आदर्श असा हा सम्राट होता. भारतदेशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धं संशोधितं विकासं प्रतिनीतं च. अर्थात भारत देशातली जी कृषी ही जी काय कला आहे, शेतीची कला, कृषी कार्य, ते याच राजाने सुरुवात केली आणि त्याबद्दलचं संशोधन केलं आणि त्यात विकास केला. मुळात ही कला किंवा हे शेती हे तंत्रज्ञान त्याने जगाला माहीत करून दिलं. सह एव कृषिविद्यायाः जनकः इति मतः. आपण धड्याचं नावच वाचतो की आद्य कृषकः पृथुवैन्यः. त्यामुळे हा राजाच कृषिविद्येचा जनक मानला जातो. हा पृथ्वीवरचा पहिला शेतकरी मानला जातो. आपल्या पृथ्वीचं म्हणजे धरित्रीचं पृथ्वी हे नाव याच राजाच्या नावावरून पडलं आहे किंवा या राजाच्या कार्याचं स्मरण म्हणून धरित्रीला पृथ्वी हे नाव मिळालं. तर धड्याला सुरुवात अशी होते. धडा असा आहे. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. राजा पृथुवैन्य म्हणजेच पृथ्वीवरचा म्हणजे धरेवरचा पहिला अभिषिक्त सम्राट, ज्याचा पहिला अभिषेक करून जो राजा म्हणून घोषित झाला, असा हा पहिला राजा होय किंवा पहिला सम्राट होय. प्रयाग क्षेत्रे पृथुनरूपस्य राजधानी आसीत. या धड्याची भाषा सोपी आहे. 8वी 9वीला आपला अभ्यास झालेला असल्यामुळे हा धडा वाचता वाचताच आपल्याला कळत जातो. फार काही किचकट अशी शब्दरचना किंवा काय वाक्यरचना अशी नाही आहे. तर प्रयाग क्षेत्रे पृथुनरूपस्य राजधानी आसीत. प्रयाग या ठिकाणी पृथ्वीराजाची राजधानी होती. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनरूपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. तर जेव्हा त्याचा राज्याभिषेक करायची वेळ आली त्यावेळेला चारणाः पृथुनरूपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. चारणाः म्हणजे भाट, स्तुतीपाठक. अनेक राजांच्या पदरी त्यांच्या दरबारात असे लोक किंवा असे कवी ठेवलेले असायचे की जे राजाची स्तुती करायचे. कधी ती स्तुती काव्यबद्ध असायची किंवा इतर प्रकारे ते स्तुती करायचे. तर हे भाट किंवा चारणा हा जो शब्द इकडे वापरला आहे, स्तुतीपाठक, तर ते पृथुराजाची स्तुती गाण्यास उत्सुक होते. पण तदा पृथुनरूपः आज्ञापयत. पृथुराजाने आज्ञा दिली. तिष्ठन्तु चारणाः यावत् मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावत् अहं न स्तोतव्यः. अहो चारण हो किंवा अहो भाट हो, स्तुतीपाठक हो, थांबावे. तिष्ठन्तु यावत् मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति. जोपर्यंत माझे सद्गुण प्रकट होत नाहीत, मी काही चांगलं कार्य करत नाही, तावद अहम न स्तोतव्यः, तोपर्यंत माझी स्तुती करू नये. स्तवनम तु ईश्वरस्य एव भवेत. तर स्तुती कोणाची झाली पाहिजे तर ईश्वराचीच झाली पाहिजे, माझी करू नका. अनेक लोकांना, अनेक राजांना स्वतःची स्तुती व्हावी अशी अपेक्षा असते किंवा तसं असताना हा राजा पृथुराजा असा होता की इथे त्याचे स्तुतीपाठक त्याची स्तुती करू इच्छित आहेत, पण त्याला स्वतःची स्तुती नको आहे. तो त्यांना थांबवतोय स्वतःची स्तुती करण्यापासून. स्तुतिगायकाः पृथुनरूपस्य
एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. स्तुतिगायक किंवा ते स्तुतिपाठक पृथुराजाची अशी निस्पृहता, निस्पृहता म्हणजे निरीच्छता, काय म्हणूया की लोभीपणा, निर्लोभीपणा, निस्पृहता, निरीच्छता, निर्लोभीपणा म्हणजे स्तुती ऐकण्यास तो हावरट नव्हता, त्याला स्वतःची स्तुती नको होती. निस्पृहतां ज्ञात्वा, निस्पृहतच त्याच्यातला स्पृह जो धातू आहे, इच्छा असणे, आणि निस्पृह म्हणजे इच्छा नसणे, म्हणजे स्वतःची स्तुती ऐकण्यास निरीच्छ असा तो राजा. मग त्याची ती निस्पृहता, त्याची ती निरीच्छता जाणून स्तुतिपाठक प्रसन्न झाले. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. एकदा पृथुराजा त्याच्या राज्यामध्ये भ्रमण करत असताना त्याला असं लक्षात आलं, भ्रमणसमये तेन दृष्टं यत् म्हणजे त्याने भ्रमण करताना त्याला हे कळलं की त्याची प्रजा अतिशय कृश, हडकुळी, अशक्त अशी झाली आहे. ताहा प्रजाः पशुवत जीवंती. ती त्याची प्रजा पशुप्रमाणे जगते आहे. पशुप्रमाणे जगते आहे म्हणजे आपण बघतोच रस्त्यावरती कुत्रे हिंडतात, त्यांना स्वतःलाच माहिती नसतं की आपल्याला खायला मिळेल न मिळेल, कोणी दिलं तर आपलं खाल्लं, त्यामुळे ते हडकुळे झालेले असतात. किंवा आपण सिंहाला म्हणतो की तो जंगलचा राजा आहे, पण हे सिंहाला माहीत आहे का तो जंगलचा राजा आहे? त्यालासुद्धा स्वतःची शिकार करूनच त्याचं पोट भरावं लागतं, आणि जर त्याला शिकार मिळाली नाही तर त्याला उपाशी राहावं लागतं. तसंच इथे हा शब्द वापरला आहे की त्याची प्रजा पशुवत जीवंती, पशुप्रमाणे जगते आहे, कारण कदाचित त्या प्रजेला खायला प्यायला अन्न नीट मिळत नसावं, हे त्या राजाच्या लक्षात आलं. ती प्रजा निकृष्ट अन्न खात आहे, निकृष्टान्नं खादन्ति. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. ते पाहून राजा चिंताकुल झाला, चिंतेने व्याकुळ झाला. आपण मगाशी पण वाचलं की तो प्रजाहित दक्ष असा राजा झाला. त्यामुळे आपली प्रजा संकटात आहे किंवा आपली प्रजा उपासमारीला तोंड देत आहे हे पाहून तो चिंताकुल झाला. तदा पुरोहितो वदत. तेव्हा पुरोहित म्हणाला, त्याची राजाची चिंता पाहून, चिंतेने व्याकुळ झालेला राजाला पाहून पुरोहिताने त्याला सांगितलं. पुरोहितः अवदत. हे राजन, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदरे एव वर्तते. धनधान्यादि सर्वं वस्तुजातं. धन, धान्य इत्यादी सगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या वास्तविक पृथ्वीच्या पोटातच असतात किंवा आहेत. तत्प्राप्तुं यतस्व. ते प्राप्त करण्याकरता प्रयत्न कर. यतस्व प्रयत्न कर. तदा पृथुभूपेन तदर्थं धनुः सज्जीकृतम्. तेव्हा पृथुराजाने त्याकरता धनुष्यबाण सज्ज केला. आता इथे आल्यावर किंवा ह्या ओळीकडे आल्यावर कदाचित अनेकांना वाटेल की पुरोहिताने सांगितलं की पृथ्वीच्या पोटात जे काही धनधान्य इत्यादी पुष्प आणि इतर काही वस्तू आहेत त्या सगळ्या मिळवण्यासाठी प्रयत्न कर. मग राजाने धनुष्यबाण का उचलला? तर हा धडाच मुळात हे आपल्याला सांगणार आहे की अशा राजाची ती गोष्ट आहे की ज्याने मुळात शेती म्हणजे काय हे जगाला त्याची ओळख करून दिली. शेती कशी करावी हे शिकवलं. म्हणजे सुरुवातच ह्या राजापासून होते. म्हणजे त्या स्वतः राजाला सुद्धा शेती कशी करावी हे कोणीतरी सांगण्याआधी त्याला स्वतःलाच माहिती नसावं कदाचित. मग कोणीतरी सांगण्याआधी म्हणजे मधला कोणीतरी म्हणजे कोण? तर पृथ्वी, धरित्री. तर पुढे गोष्टीमध्ये धरती त्याच्यासमोर स्त्री रूपात प्रगट होणार आहे आणि त्याला तो उपदेश करणार आहे. पण त्याआधी त्याने पृथ्वीकडून हे सगळं मिळवायचं आहे आपल्याला. त्याकरता त्याच्या समजुतीनुसार त्याने ते धनुष्यबाण उचललं. त्याची समजूत अशी
धनुष्यबाण उचलणं असं त्याला का उचलावं आणि पृथ्वीवर चाल करून जावं किंवा धरित्रीवर चाल करून जावं असं त्याला का वाटलं असेल? तर ही गोष्ट आहे ऋग्वेदातली. ऋग्वेद म्हणजे सगळ्याचीच सुरुवात आहे. ऋग्वेद हा पहिला वेद आहे. 4ही वेदांमधला पहिला वेद ऋग्वेद आहे. म्हणजे वेद काळातला समाज हा प्रगत असेल, त्यांना अनेक गोष्टी ज्ञात असतील, म्हणजे एक ज्ञानी, एक सुसंपन्न असा समाज वेदकाळात होता हे कबूल आहे. मग त्या आधीचा त्यांचा प्रवास काय होता? आता आपण या धड्यात वाचलं की हा राजा स्वतःच एक पहिला अभिषिक्त सम्राट आहे. तर त्याच्या आधी काय? तर त्याच्या आधी अनेकांच्या अशा टोळ्या असायच्या, माणसांच्या टोळ्या असायच्या. त्या टोळ्यांना विष असं म्हणायचे. आणि त्या विषचा एक पती, एक नायक असायचा. तो नायक हा विषपती म्हणून ओळखला जायचा. पती म्हणजे मालक किंवा नायक. आणि मग त्या टोळ्यांची एकमेकांमध्ये युद्ध व्हायची, चकमकी व्हायच्या त्यांच्या. त्या चकमकी किंवा त्या युद्ध का व्हायची? तर दुसऱ्या टोळीकडून आपल्याला हवंय ते मिळवण्यासाठी त्या टोळीवरती चाल करून जायचं. आपल्याकडे असलेली हत्यारं घ्यायची आणि त्या टोळीवर चाल करून जायचं. त्याच्यातला जो जिंकेल तो विजयी ठरला. मग दुसऱ्या टोळीचं जी काय संपत्ती असेल, त्यांच्याकडे जी काय मालमत्ता असेल, ती जिंकलेली टोळी त्याच्यावरती ताबा मिळवायची. ही जी समजूत आहे की आपल्याला काही मिळवायचं आहे कोणाकडून तरी, तर आपल्याकडची शस्त्र घेऊन त्याच्यावरून चाल करून जायचं, ही जी समजूत आहे, त्या समजुतीनुसार पृथुराजाने पृथ्वीवर किंवा धरित्रीवर धनुष्यबाण घेऊन तो चाल करून गेला. कारण त्याला माहितीच नाहीये ना की आपल्याला पुढे धरती काय शिकवणार आहे, ती काय आपल्याला सांगणार आहे. त्याने त्याच्या समजुतीनुसार धनुष्यबाण उचलला आणि तो धरणी मातेवरती त्याने एक प्रकारे चाल करून गेला, आक्रमण केलं. पण त्याच वेळी धरणी माता त्याच्यासमोर स्त्री रूप घेऊन प्रगट झाली. तर धड्यामध्ये पुढे असं आहे की तदा भूमिही स्त्री रूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदच्च. धरणी मातेने, भूमीने स्त्रीरूप घेऊन त्याच्यासमोर ती प्रगट झाली आणि म्हणाली, हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं न अकरोत. हे राजेंद्र, हे राजा, तुझे वडील वेनराजा हे दुःशासक होते. दुःशासक म्हणजे वाईट राजा होते. त्यांनी राजधर्मस्य पालनं न अकरोत. राजा म्हणून जो धर्म आहे, राजा म्हणून त्याची जी कर्तव्य असतात ती त्याने पार पाडली नाहीत. त्याने राजधर्माचं पालन केलं नाही. आणि म्हणून मया तदा, तेव्हा, मया चोरलुंठक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी. आणि म्हणून मी चोर आणि लुटारूंच्या भीतीने धन, धान्य, पुष्प म्हणजे फुलं, फळं, धान्य इत्यादी सगळंच माझ्या उदरामध्ये, माझ्या पोटामध्ये मी लपवून ठेवलं. त्वं तु प्रजाहित दक्षः नृपः. तू तर प्रजेच्या कल्याणात दक्ष असा राजा आहेस. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. जर तू प्रयत्नपूर्वक शेती करशील तर मात्र मी प्रसन्न होईन. अतः धनुः त्यज खनित्राणी हलान कुद्दालकान लवित्राणीच्या हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. भूमी म्हणाली की धनुः त्यज, धनुष्यबाण टाकून दे आणि फावडं, नांगर, कुदळ आणि खुरप ही सगळी आयुध घेऊन किंवा ही सगळी शेतीची अवजारं घेऊन हस्ते गृहीत्वा, हातात घेऊन प्रजाजनैः सह, तुझ्या प्रजेसोबत कृषी कार्य कर, शेती कर.
असं भूमी त्याला म्हणाली. भूमातुः उपदेशं मनसी निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम अकरोत्. भूमातुः उपदेशं मनसी निधाय, भूमातेचा उपदेश मनसी निधाय, मनात ठेवून म्हणजे लक्षात ठेवून, पृथुवैन्य राजा नदीनां मार्गम अवरुद्ध्य, नद्यांचा मार्ग अडवून त्याने कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत, त्या नद्यांचा मार्ग अडवून त्याचं ते जे अडवलेलं पाणी त्याचा उपयोग त्याने शेती करता केला. तसंच वृष्टी जलसंचयम कृत्वा जलव्यवस्थापनम अकरोत, पावसाच्या पाण्याचा साठा करून त्याने जलव्यवस्थापन केलं. पाणी अडवून त्याने म्हणजे आधी शेतीला सुरुवात करण्याआधीच त्याने पाण्याची व्यवस्था करून ठेवली. भूमी उर्वरतमाम कर्तुम प्रायतत, आणि मग जमीन वर खाली करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच जमीन नांगरली, जमीन नांगरल्यामुळे खालची जमीन वरची जमीन खाली अशी ती होते आणि मग हवा खेळती राहते. त्याच्यात एकूणच शेतीला पूरक असा हवेतला वायू त्याच्यात खेळता राहतो आणि शेती चांगली होते. म्हणून आधी जमीन नांगरली जाते. त्यामुळे भूमीम उर्वरतमाम कर्तुम प्रयतत. तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजानी अवपन, त्यानंतर त्या शेतामध्ये लोकांनी धान्याची बीजे पेरली. अवपन, वप धातू म्हणजे पेरणे, तर अवपन हा लंगलकार आहे, भूतकाळ आहे. तर धान्याची बीजे पेरली. सह नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकारकाणां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत. त्याने अनेक वृक्षांपासून निरनिराळ्या प्रकारचं बी गोळा केलं. संकलनम केलं म्हणजेच गोळा केलं. चयनम त्याचं वर्गीकरण केलं. वर्गीकरण कदाचित चांगल्या दर्जाचं बी आणखी थोडं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी दर्जाचं बी, अशा प्रकारे वर्गीकरण केलं असावं. किंवा मग वेगवेगळ्या फळांचं किंवा वेगवेगळ्या धान्याचं वेगवेगळं बी, असं काही त्याने वर्गीकरण केलं. त्यानंतर हे सगळं त्यांनी परिश्रमपूर्वक केलं, कष्ट घेतले त्याच्यासाठी. खूप बी गोळा करणं आणि मग त्याचं वर्गीकरण करणं याच्यासाठी खूप प्रयत्न केले. अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनम अकरोत. संस्करणं कृत्वा वपनम अकरोत, मग त्या बियांवरती संस्कार केले म्हणजे ते संकरित होण्यासाठी प्रयत्न केले आणि मग ते पेरलं. ह्या ज्या पायऱ्या सांगितल्या तुम्हाला धड्याखाली, जो एक रेखा जालचित्र आहे, प्रवाही जालचित्र पूर्ण करण्यासाठी आहे, तर त्याच्यात तुम्ही त्या पायऱ्या भरायच्या. तो जो बाण असा वरून खाली येताना दिसतो, त्यामुळे पहिल्या पायरीवरती तुम्हाला संकलनम असं लिहायचं आहे. दुसऱ्या पायरीवरती तुम्हाला चयनम असं लिहायचं आहे. तिसऱ्या पायरीवरती तुम्हाला संस्करणम असं लिहायचं आहे. आणि मग शेवटच्या पायरीवरती तुम्हाला वपनम असं लिहायचं आहे. तर असे सगळे टप्पे त्याने बियांसाठी पार करून ते बी पेरलं शेतामध्ये. आणि मग पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. पर्जन्यानंतरम पाऊस पडला, त्यानंतर त्या बियांपासून अंकुर फुटले आणि धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन. धान्य मिळाल्यामुळे सगळेच प्रजाजन संतुष्ट झाले. एकूणच आत्ता धान्य मिळाल्यामुळे ते संतुष्ट झालेच, शिवाय शेती हे तंत्रज्ञान त्यांना शिकायला मिळालं. आणि आता ते पूर्वीसारखे आपल्याला अन्न मिळेल की न मिळेल अशा अवस्थेत जे त्यांचे दिवस जात होते, तसे आता दिवस त्यांचे राहणार नव्हते. कारण ते स्वतःच्या मर्जीने शेती करू शकणार होते आणि आता त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन त्यांच्या हातात होतं, जे त्यांच्या राजाने त्यांना मिळवून दिलं होतं. त्यामुळे सगळेच प्रजाजन संतुष्ट होते. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवाव्रती च अभवत. हा कल्याणकारी राजा पृथ्वीवरचा प्रशासनात पुढारी किंवा अग्रणी असा तो
जनसेवा हेच व्रत मानणारा असा तो राजा झाला. इथे हा धडा संपला. याच्यानंतर आपण दुसरा धडा घेऊ किंवा तुम्हाला हवं असेल तर या धड्याखालची प्रश्नोत्तर आपण त्याची चर्चा करू. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी भगवत शब्द टाकला होता. तो भगवत शब्द तुम्ही, माझा असा हेतू आहे की तुम्ही पुस्तक समोर ठेवा. जेव्हा मी हे माझा व्हिडिओ चालू असेल तेव्हा तुम्ही पुस्तक समोर ठेवा आणि ती एक ओळ, प्रत्येक ओळ तुमच्या डोळ्यांनी पहा, असं मी नेहमी सांगत असते. आणि म्हणूनच मी इथे टेक्स्ट असं इथे तुमच्याशी शेअर करत नाही. तुम्ही फक्त तुमचं पुस्तक उघडा आणि त्या माझ्याबरोबर, त्या धड्याबरोबर किंवा त्या शब्दाबरोबर राहा. तो भगवत शब्द पण तुम्ही अजूनही पाठ केला नसेल तर पाठ करा. हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.